हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे उन्नतीज किचनमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत मटकीची भाजी कशी बनवायची। तर इथे मी 1 ते 1.5 वाटी मटकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो व बारीक किसलेलं खोबरं 2 चमचे, थोडीशी हळदी, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मीठ, अद्रक, लसूण, 5-6 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। नंतर हे सगळं मी कापून घेतलेलं आहे। गॅसवर मी इथं कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे व त्यानंतर मी इथे त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। तो कांदा 1 ते 2 मिनिटं आपण तेलामध्ये परतून घेऊया। इथे 1 ते 2 मिनिटं कांदा परतल्यानंतर तो लालसर असा भाजलेला आहे। त्यानंतर आपण ह्यात आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया। पेस्ट टाकल्यानंतर तीही आपण 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहोत। इथे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता किसलेलं खोबरं घालून घेऊयात। किसलेलं खोबरं घातल्यानंतर त्यालाही आपण 1 ते 2 मिनिटं परतून घेऊयात। खोबरं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण कापलेल्या मिरच्या व टोमॅटो घालून घेऊयात व यालाही 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेऊया। हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा कूट घालून घेणार आहोत। कूट घातल्यानंतर यालाही आपण थोडंसं परतून घेऊयात। सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण मटकी घालून घेऊयात व मटकीलाही 1 ते 2 मिनिटं हलवून घेऊयात। इथे मी 1 ते 2 मिनिटं मटकीला हलवून घेतलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये ते मसाले घालून घेऊयात। मसाले घातल्यानंतर इथेही त्याला 1 ते 2 मिनिटं हलवून घेऊया। इथं हलवून झाल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं। ते पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये परत आपण पाणी घालून घेऊयात। इथं मी पाणी अर्धा कांदा घातलेले, तुम्ही 1.5 ग्लासही घालू शकता, 1.5 ग्लास बरोबर होईल। तर इथे सगळं आपण एकदा पूर्ण हलवून घेऊयात। इथं भाजीला आता उकळी आलेली आहे। परत एकदा आपण एकजीव करून हलवून घेऊया व नंतर त्यावर ताट झाकूया। आता तयार आहे आपली मस्त चमचमीत मटकीची भाजी। तुम्ही पण एकदा ट्राय करा, खूप छान लागते व मला कमेंटमध्ये नक्की कळवा।